लाईव्ह शोध सत्य बातमीचा। बदलापूर नंतर अकोला जिल्ह्यातील आणि बाळापूर तालुक्यातील उरळ पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या काजीखेड जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकच निघाला भक्षक। शाळेतल्या 6 मुलींचा लैंगिक छळ। बदलापूर मधल्या शाळेत 2 अल्पवयीन मुलींवर अत्याचाराची घटना घडली, त्यामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे। बदलापूर नंतर अकोला शिक्षकच निघाला भक्षक। शाळेतल्या 6 मुलींचा केला लैंगिक छळ। बदलापूर मधल्या शाळेत 2 अल्पवयीन मुलींवर अत्याचाराची घटना घडली। बदलापूरची ही घटना ताजी असताना आता अकोला जिल्ह्यातील उरळ पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावामध्ये असाच संतापजनक प्रकार घडलाय। बदलापूर मधल्या शाळेत 2 अल्पवयीन मुलींवर अत्याचाराची घटना घडली आहे, त्यामुळे राज्यभरात आता संतापाची लाट उसळली आहे। बदलापूरची ही घटना ताजी असताना अकोला जिल्ह्यातील उरळ पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या गावात संतापजनक प्रकार उघडकीस आला। अकोला जिल्ह्यातील काजीखेड या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या शिक्षकानं 6 मुलींचा लैंगिक छळ केल्याची घटना समोर आली। आज संध्याकाळी या प्रकरणी आरोपी शिक्षक प्रमोद सरदार विरुद्ध उरळ पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी संतोष मोरे, अकोला बाळापूर। दिनांक 20/8/2024 रोजी ठाणेदार पोलीस स्टेशन उरळ यांना बाल कल्याण समिती सदस्य सौ प्रांजली मनोज जयस्वाल यांनी 2:30 वाजता सुमारे फोनद्वारा माहिती दिली की जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळा काजीखेड येथे शिक्षक प्रमोद मनोज सरदार यांनी 6 मुलीचं विनयभंग केलेलं आहे। अशी माहितीवरून पोस्ट उरळ याची टीम घटनास्थळी जाऊन तत्काळ शिक्षक याला ताब्यात घेतले। तसेच सायकाळी पीडित फिर्यादीची जवानी रिपोर्टवरून पोलीस स्टेशनला अपराध क्रमांक 292/24 कलम 74 व 75 BNS सह कलम 8 व 12 पॉक्सो याचे प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आलेला आहे। पुढची तपास महिला पोलीस सब इन्स्पेक्टर नीता धांदर करत आहेत। महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।